नमस्कार, मी प्रवीण मोहिते. मी मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही मतमोजणीच्या ठिकाणाहून लाईव्ह आपल्याला मतमोजणीचे आकडे दाखवणार आहोत. पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाच्या ताज्या अपडेट. जसं आपल्याला माहित आहे की विधानसभा निवडणुकीचा जो आहे निकाल प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जवळपास जे आहेत ते रिझल्ट काही मतदारसंघाचे आलेले आहेत. जसे की हडपसर विधानसभेतून आमदार चेतन तुपे जे विद्यमान आमदार आहे यांचा विजय झालेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. आमदार चेतन तुपे हे हडपसर विधानसभेतून जे आहेत विजय झालेले आहेत. आणि जसं आपल्याला माहित आहे की हडपसर विधानसभेचा जो इतिहास होता की जो आमदार रिपीट होत नाही असं या मतदारसंघात सांगितलं जात होतं, पण आमदार चेतन तुपेने आता दुसऱ्यांदा आमदारकी जिंकून एक नवीन इतिहास जो आहे तो घडवलेला आहे. आणि जे लोक मतदार संघामध्ये जी चर्चा होती की हडपसर विधानसभेमध्ये एकदा निवडून आलेला आमदार रिपीट होत नाही, तर ही प्रथा आमदार चेतन तुपेंनी जी आहे ते मोडलेली आहे आणि दुसऱ्यांदा निवडून येऊन त्यांनी जो आहे या ठिकाणी एक इतिहास घडवलेला आहे. आमच्या हडपसर मतदारसंघामध्ये आमदार आजपर्यंत हडपसर मतदारसंघ झाल्यापासून कधी परत निवडून आला नव्हता. आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीने इतिहास घडवलाय आणि परत एकदा 2009 पासून आजपर्यंत कधीही एकदा आमदार झालेला माणूस परत आमदार होत नव्हता. परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर महायुतीच्या बळावरती आम्ही या मतदारसंघामध्ये इतिहास घडवलाय. याचा आम्हाला विशेष आनंद आहे आणि या पुढच्या काळामध्ये विकासाचं राजकारण या मतदारसंघामध्ये केलं जाईल. नुसतंच बडबडीचं आणि टीका टिप्पणीचं राजकारणाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे. या मतदारसंघात यापुढे विकास की बात होगी.